30 ते 40 आज जो टॉपिक निवडलेला आहे, तर 30 ते 40 वर्षाचा जो वयोगट आहे त्याला सँडविच जनरेशन असं म्हणतात. ह्या टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या नंतरच्या जनरेशनची पण काळजी घ्यायची असते, म्हणजे मुलं, त्यांची शिक्षणं, आणि आपल्या आधीच्या जनरेशनची पण आपल्याला काळजी घ्यायची असते, आई वडील असतील. पण 30 ते 40 मध्ये एक फॉर्मेशन पक्क होण्यासाठी ती सुरुवात कशी झाली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा उल्लेख आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये पण केला होता की गुंतवणुकीची सुरुवात करताना फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आता याच्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. फर्स्ट टाईम होम ओनर्स आहेत किंवा जे कर्ज घेऊन घर घेत आहेत, तर त्यांनी होम लोन हे काय प्रॉडक्ट आहे हे निश्चित समजावून घ्यायला पाहिजे. थोडंफार त्याच्याविषयीचं वाचन केलं पाहिजे. वेल्थ क्रिएशन कडे बघायचं असेल तर जे खूप कमी दरामध्ये मिळालेलं लोन आहे त्याच्याकडे आपण कॅपिटल म्हणून बघितलं पाहिजे, लायबिलिटी म्हणून नाही. नमस्कार. आयुष्यामध्ये वय वर्ष 30 ते 40 हा खूप महत्त्वाचा काळ असतो. थोडक्यात आपण म्हणूया की उमेदीचा काळ असतो. या उमेदीच्या काळात नवीन घर, शिक्षण, मुलांचं शिक्षण, शिवाय लग्न यांसारखी विविध कार्य ही या वयाच्या टप्प्यांमध्ये पार पडत असतात. आणि या टप्प्यामध्ये जर आर्थिक नियोजन योग्य झालं तर दीर्घकालीन संपत्ती आपण निर्माण करू शकतो आणि यातच आपलं वर्तमान नाही तर भविष्य कसं असेल हे अवलंबून असतं. नमस्कार, मी गौरव मुठे अर्थगप्पामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण गेल्या पॉडकास्टमध्ये 20 ते 30 या वयोगटातील मुलांसाठी म्हणजे जेनझीसाठी इन्व्हेस्टमेंट कशी असावी हे बघितलं आणि आज आपण 30 ते 40 या वयोगटातल्या लोकांनी गुंतवणूक कशी करायची हे बघणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत समीर कुलकर्णी सर. गेल्या पॉडकास्टमध्ये पण ते होतेच, तुम्हाला माहितीच आहे. सरांचा या क्षेत्रातला 20 वर्षांचा अनुभव आहे आणि म्युच्युअल फंड या क्षेत्रामध्ये त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. लोकसत्ताच्या सगळ्या प्रेक्षकांना अभिवादन आणि गौरव आणि लोकसत्ता धन्यवाद. सर, आपण गेल्या पॉडकास्टमध्ये बघितलं जेनझीजने गुंतवणूक कशी करावी, तर मला वाटतं आपण सुरुवातीला त्या वयोगटाचा एकदा आढावा घेऊया आणि मुख्य म्हणजे 30 ते 40 या वयोगटाकडे आपण जाऊया. हो, आपण गेल्या पॉडकास्टमध्ये बघितलं की जेनझीजसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूक सुरू करताना त्यांनी KYC रिलेटेड गोष्टींकडे कसं लक्ष द्यायला पाहिजे. मोबाईल नंबर्स, आधार कार्डला, पॅन कार्डला आपले स्वतःचे लिंक असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, वगैरे वगैरे. नंतर त्यांनी बजेटिंग कसं करायला पाहिजे, एक्सपेन्सेसवरती कसं कंट्रोल करायला पाहिजे आणि त्यांनी शक्यतो लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट्सची सुरुवात करायला पाहिजे, ज्याच्यामुळे कंपाऊंडिंगचा जास्तीत जास्त बेनिफिट त्यांना मिळेल आणि जसजसे त्यांची ग्रोथ होत जाईल दोन्ही दृष्टीने, म्हणजे त्यांचं फायनान्शियल स्टेटस म्हणा आणि वय पण, तर तेव्हा तेव्हा त्या स्टेजेसमध्ये त्यांना सपोर्ट मिळण्यासाठी ह्या सगळ्या गुंतवणुकींचा त्यांना खूप फायदा होईल. आता आपण 30 ते 40 आज जो टॉपिक निवडलेला आहे, तर 30 ते 40 वर्षाचा जो वयोगट आहे त्याला सँडविच जनरेशन असं म्हणतात. त्याचं कारण असं की ह्या टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या नंतरच्या जनरेशनची पण काळजी घ्यायची असते, म्हणजे मुलं, त्यांची शिक्षणं आणि त्यांना सेटल करणं, आणि आपल्या आधीच्या जनरेशनची पण आपल्याला काळजी घ्यायची असते, आई वडील असतील, त्यांचं प्रकृती, आरोग्य आणि रिलेटेड इश्यू असतील. तर हे दोन्ही बॅलन्स करून आपण आपली स्वतःच्या ॲस्पिरेशन्स, मोठं घर घेणं असेल, गाडी घेणं असेल, लाईफस्टाईल रिलेटेड एक्सपेन्सेस असतील, तर ह्या सगळ्याची आपण काळजी घेऊन ह्या सगळ्यासाठी आपल्याला प्रोव्हाइड करायचं असतं. त्याच्यामुळे ह्या जनरेशनला सँडविच जनरेशन म्हणतात. आपण गेल्या पॉडकास्टमध्ये 20 ते 30 वर्षाच्या वयोगटाला आपण T20 मधल्या पॉवर प्ले सारखं कम्पेअर केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांना त्यांची रिस्क टेकिंग ॲबिलिटी जास्त असते आणि त्यांना अचिव्हमेंट्स खूप फास्ट करायच्या असतात आणि खूप मोठ्या प्रमाणात करायच्या असतात. तर आता मी ही 30 ते 40 जनरेशन जी आहे, तर त्यांना मी आता पॉवर प्ले संपलेला असतो आणि आता आपल्याला इनिंग्स बिल्ड करायची असते, म्हणजे आपला एक चांगला स्कोअर होऊ शकेल. आता याचे मी कम्पॅरिझन करेन बांबूचं जे झाड असतं, तर बांबूचं झाड पहिले काही दिवस, काही वर्ष हे खूप जमिनीच्या वरती खूप वाढत नाही. त्याचं कारण असं की त्यांची रूट सिस्टीम ते डेव्हलप करत असतं, तर ज्याच्यामुळे त्याच्या पुढची फ्युचर ग्रोथ जी आहे ती ते खूप फास्ट
करू शकतील. आणि बांबूचं झाड तुम्हाला माहिती असेल की एक वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग ट्रीज आहेत. लवकर वाढतं. हां, तर तर ते का शक्य होतं, तर ही रूटिंग सिस्टीम जे पहिल्यांदा ती डेव्हलप होते त्याच्यामुळे ही पुढची ग्रोथ ते सपोर्ट करू शकतं. तर ही जी 30 ते 40 वयोगट जो आहे तो एक्झॅक्टली आपल्या पुढच्या स्टेजेसमधली जी ग्रोथ असते ती सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एकदम स्ट्रॉंग रूटिंग सिस्टीम डेव्हलप होणारी ही स्टेज आहे. आणि म्हणून ह्या वयोगटामधलं आर्थिक नियोजन हे खूप खूप महत्त्वाचं आहे. सर, सुरुवातच आपण या प्रश्नापासून करावी असं मला वाटतं की गुंतवणुकीची सुरुवात कशी केली पाहिजे. म्हणजे 30 ते 40 मध्ये, म्हणजे आपण बघितलं जेनझीच असताना काही सुरुवात आपण केलेली असते, पण 30 ते 40 मध्ये एक फॉर्मेशन पक्क होण्यासाठी ती सुरुवात कशी झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा उल्लेख आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये पण केला होता की गुंतवणुकीची सुरुवात करताना फायनान्शियल प्लॅनिंग हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी बजेटिंग म्हणा किंवा आपले एक्सपेन्सेस काय आणि आपलं इन्कम किती, त्याचे सोर्सेस कसे आहेत. आता याच्यात 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जे शॉर्ट टर्म आपला गोल असतो, शॉर्ट टर्म होरायझन असतं, तर त्याच्यासाठी आपण बजेटिंग म्हणू. म्हणजे एक वर्षभरामध्ये साधारण आपलं देशाचं बजेट सुद्धा दरवर्षी आपण डिक्लेअर करतो तत्सम, की अगदी जे नियमित होणारे खर्च असतात, नियमित आपलं जे इन्कम असतं आणि याची सांगड कशी घालायची, तर हे आपण बजेटिंगमध्ये समाविष्ट करतो. आणि थोडंसं लॉंग टर्म बघितलं, ज्याला फायनान्शियल गोल्स म्हणतात, की बाबा आपल्याला 5 वर्षानंतर काय करायचं, 10 वर्षानंतर काय करायचं, 15 वर्षानंतर समजा मुलं लहान असतील तर त्यांना परदेशी शिक्षणाला पाठवायचं असेल, त्याचा खर्च किती येईल आणि मग त्याचं प्लॅनिंग आत्तापासून आपण कसं करू, याच्यासाठी फायनान्शियल गोल्स आणि मग त्या गोल्सला ओरिएंटेड आपण कसं इन्व्हेस्टमेंट कुठल्या प्रोडक्ट्समध्ये करू शकतो याचा विचार करणं. तर हे दोन्ही गोष्टी म्हणजे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म याचा विचार करणं ह्या वयोगटासाठी खूप महत्त्वाचं आहे. सर, आपले जे प्रेक्षक आहेत ते साधारणतः मध्यमवर्गीय गट आहे आणि अशा याच्यामध्ये घर हे पहिलं प्राधान्य असतं. म्हणजे 30शीत आल्यानंतर आपलं स्वतःचं घर पाहिजे, जरी आईवडिलांचं असेल तरी पण लग्न होण्याचा एक म्हणजे फर्स्ट टाइम होम ओनर्स, पहिल्यांदी घर घेणारे हे 30 ते 40 या वयोगटामध्ये जवळजवळ 40-45% लोक म्हणजे मोठ्या जास्तही असतील. अगदी अगदी बरोबर. तर घर, त्यानंतर लग्न पण झालेलं असतं त्याच काळामध्ये, तर मुलं समजा, तर त्यांचा शिक्षणाचा पुढचा पाया, त्यासाठीचा खर्च, तर हा प्राधान्यक्रम कसा ठरवला गेला पाहिजे. प्राधान्यक्रम हा नेहमी म्हणजे जशी आपल्यावरती जबाबदारी आणि रिक्वायरमेंट या दोन्ही मधून, आता तुम्ही म्हणाला तसं समजा लग्न झाल्यावरती आपल्याला सेपरेटली राहायचं असेल तर निश्चितच घर ही पहिली प्रायोरिटी असू शकते. जर का जॉईंट फॅमिली असेल आणि आपण आईवडिलांबरोबर राहत असू लग्न झाल्यानंतर मुलांच्या बाबतीमध्ये, तर मग कदाचित आपण जे रिसोर्सेस आहेत ते दुसरीकडे डायव्हर्ट करू शकतो, कारण घराची जबाबदारी ऑलरेडी संपलेली असते. आता फर्स्ट टाइम होम ओनर्स आहेत किंवा जे कर्ज घेऊन घर घेत आहेत, तर त्यांनी होम लोन हे काय प्रॉडक्ट आहे हे निश्चित समजावून घ्यायला पाहिजे. थोडंफार त्याच्याविषयीचं वाचन केलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या कर्जाचं रिपेमेंट कसं होतं. आता बहुतेक सगळेजण EMI, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स, कारण आपण सॅलरी मंथली येते आणि दर महिन्याला आपण त्याचा एक हप्ता भरतो, तर EMI मधून जेव्हा आपण लोन रिपेमेंट करतो तेव्हा नक्की काय होतं. आता घर जेव्हा आपण घेतो तेव्हा बहुतेक वेळेला जर का मार्केटमध्ये बघितलं तर प्रॉडक्ट्स अशी असतात की घराच्या किमतीच्या 20% रक्कम ही आपण द्यायची असते आणि 80% रक्कम ही बँक फायनान्स करतं. आणि त्या 80%वरती मग आपण जेव्हा घराचा ताबा मिळतो आपल्याकडे, साधारण तेव्हापासून आपले EMI सुरू होतात. अर्थात जर का अंडर कन्स्ट्रक्शन घर असेल आणि EMI व्हायला वेळ लागणार असेल तर असं नाही की त्या कालावधीमध्ये आपल्याला इंटरेस्ट भरायला लागत नाही. त्या कालावधीमधलं इंटरेस्ट सुद्धा चार्ज केलं जातं, फक्त EMI डिडक्शन्स ताबा मिळाल्यानंतर सुरू होतात. आता EMI मध्ये कसं असतं ना की EMI जेव्हा सुरुवातीला कॅल्क्युलेट होतो तर त्याच्यापैकी बहुतांशी रक्कम सुरुवातीच्या काही EMI मधली ही इंटरेस्ट पेमेंटकडे जाते आणि अगदी थोडीशी रक्कम ही प्रिन्सिपल रिपेमेंटकडे जाते. म्हणजे जर आपण 2 कोटी रुपयाचं लोन घेतलं असेल तर
अगदी पहिला जो EMI समजा 1 लाखाचा असेल किंवा 2 लाखाचा असेल, तर 2 लाखापैकी मे बी 5-10 हजारच फक्त ते 2 कोटी कमी करण्यासाठी होतील. उरलेलं सगळं त्याच्यावरचं इंटरेस्ट भरण्यासाठी जाईल. आणि जसजसं आपलं कालावधी वाढत जातो, म्हणजे टर्म वाढत जाते, तसतसं हे प्रपोर्शन चेंज होत जातं. आणि अगदी शेवटचे काही EMI जे असतात ते त्याच्यातला बहुतांश भाग हा प्रिन्सिपल रिपेमेंट करण्यात जातो आणि अगदी कमी पोर्शन हा इंटरेस्ट रिपेमेंट करण्यात जातो. मी हे का सांगतोय, कारण लोन घेतल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे 5-10 वर्षांनी लोक लोन रिपे करायचा किंवा फास्ट पेमेंट करायचा पण विचार करायला लागतात. आणि तेव्हा मग आपण बघतो की अरे मी 20 वर्षाचं लोन घेतलं होतं आणि 10 वर्ष झाली आहेत आणि 10 वर्षामध्ये माझं फक्त 1/3 लोनच कमी झालं, असं कसं, अर्ध लोन कमी व्हायला पाहिजे. तर ही डिसअपॉइंटमेंट होऊ नये म्हणून मी हा मुद्दा सांगितला की सुरुवातीचे EMIs हे फक्त इंटरेस्ट भरण्यामध्ये जातात, बहुतांशी भाग EMIचा, आणि नंतरचे EMI हा प्रिन्सिपल रिपेमेंटसाठी जातो. आता याच्यामध्ये पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आता सध्या आपण हाऊसिंग होम लोनचा जर का रेट बघितला तो साधारण 7.25% एवढा आहे. आणि दुसरं कुठलंच लोन तुम्हाला एवढ्या स्वस्त दरामध्ये मिळणार नाही. तर त्याच्यामुळे मी असा एक लोकांना नेहमी सूचना करतो की हाऊसिंग लोनकडे तुम्ही एक लायबिलिटी म्हणून बघू नका, त्याच्याकडे तुम्ही कॅपिटल म्हणून बघण्याची सुद्धा आवश्यकता आहे. कसं आहे की एक लोन घेतल्यानंतर 7-8 वर्षांनी समजा तुमचे पगार वाढला, सेव्हिंग्ज वाढलं आणि तुम्ही अशा स्थितीमध्ये आलात की आपण पूर्णच्या पूर्ण लोन रिपे करू शकू, तर तेव्हा तुम्हाला असा विचार करायला पाहिजे की हे लोन रिपे करण्याऐवजी किंवा प्रीपे करण्याऐवजी काही पोर्शन त्याच्यातला ती जी रक्कम आहे ती जर का तुम्ही इन्व्हेस्ट केलीत तर ह्या रकमेवरची कॉस्ट असते 7.25%, कारण त्या रेटला आपण लोन बॉरो केलंय. मे बी थोडंसं इंटरेस्ट रेट वर खाली होतील त्याच्यामुळे थोडी व्हेरिएशन होऊ शकेल. पण जर का आपण अगदी लार्ज कॅप म्हणा किंवा बॅलन्स फंड्स म्हणा अशा त्यातल्या त्यात सेफर ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्ट केलं आणि ज्याच्यामधून आपल्याला मे बी 10 ते 12% रिटर्न्स मिळत असतील, तर हे विचार करायला पाहिजे की आपली कॉस्ट आहे 7.25%, आपले रिटर्न्स मे बी 12-12.5%, तर हा मधला 5% जो आर्बिट्राज आहे तो जर का आपण त्याचा फायदा घेतला तर आपल्याला अजून काही वर्षांनी आपले कॅश फ्लोज इम्प्रूव्ह होऊ शकतील आणि सगळंच्या सगळं लोन आपण रिपे न करता ह्या आर्बिट्राजमुळे त्या लोनची कॉस्ट ही 2-2.25% एवढी खाली जाऊ शकते. तर हा विचार नक्की करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, होम लोनमध्ये अजून एक प्रॉडक्ट असतं की ज्याला स्मार्ट होम लोन म्हणतात. त्याच्यामध्ये तुम्ही एक करंट अकाउंट उघडता लोन अकाउंट बरोबर, आणि जर का त्या करंट अकाउंटमध्ये पैसे बॅलन्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 2 कोटीचं लोन मगाशी म्हटलं तसं घेतलं आणि काही कारणाने करंट अकाउंटमध्ये आपण 10 लाख रुपये बॅलन्स ठेवले, तर बँक आपल्याला सांगते की त्या कालावधीसाठी जितके दिवस किंवा वेळ त्या करंट अकाउंटमध्ये 10 लाख बॅलन्स आहे, आम्ही तुम्हाला लोनवरती फक्त 1,90,00,000वरतीच इंटरेस्ट चार्ज करू, पूर्ण 2 कोटीवरती करणार नाही. तर हे वर्करनी खूप अट्रॅक्टिव्ह प्रपोजिशन वाटतं. म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याकडे सरप्लस असेल आणि आपण त्या अकाउंटमध्ये पैसे ठेवले की लगेच आपल्याला लोनवरचं इंटरेस्ट कमी होऊ शकतं. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की जेव्हा आपण ही फॅसिलिटी घेतो तेव्हा त्या स्मार्ट होम लोनवरचा इंटरेस्ट रेट हा नॉर्मल होम लोनवरच्या इंटरेस्ट रेटपेक्षा साधारण 50 ते 75 बेसिस पॉईंटने जास्त असतो. म्हणजे जर का 7.25% नॉर्मल होम लोन मिळत असेल तर स्मार्ट होम लोन 7.75 किंवा 8% एवढं असू शकेल. तर लोकांनी हा विचार करायला पाहिजे की खरंच आपल्याकडे एवढ्या प्रमाणामध्ये सरप्लस कॅश असणार आहे का, जी आपण त्या करंट अकाउंटमध्ये ठेवून आपला होम लोन रेट कमी करू शकू. नाहीतर कसं होतं की आवळा देऊन कोहळा काढल्यासारखं, की थोड्याशा रकमेवरती इंटरेस्ट चार्ज न करता खूप जास्त रकमेवरती 0.5 ते 1% इंटरेस्ट रेट आपण जास्त देऊ शकतो. तर ह्या 2-3 गोष्टी होम लोनच्या संदर्भात जे फर्स्ट टाइम होम बायर्स आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. सर, म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का की समजा तुमच्याकडे अचानक पैसे आले किंवा इन्व्हेस्टमेंट आपण जी केली, म्हणजे जे इन्व्हेस्टमेंट करू शकतो ती इन्व्हेस्टमेंट करावी, नाही तर बऱ्याचदा पारंपरिक विचार असा असतो किंवा आई वडिलांचा पण असा सल्ला असतो की पैसे आले लोन भरून मोकळा हो, तर ते तसं नाही करायचं. म्हणजे मला तरी वाटतं की
जर आपल्याला वेल्थ क्रिएशनकडे बघायचं असेल तर जे खूप कमी दरामध्ये मिळालेलं लोन आहे त्याच्याकडे आपण कॅपिटल म्हणून बघितलं पाहिजे, लायबिलिटी म्हणून नाही. तर आपण निश्चितच ह्या जो समजा बोनस मिळाला, लॉटरीचं तिकीट लागलं किंवा इनहेरिटन्स असेल, काही कारणाने आपल्याकडे समजा सडनली लमसम पैसे आले तर हा विचार नक्की करायला पाहिजे. सर यामध्ये एक बऱ्याचदा आता पगार खूप चांगले आहेत लोकांचे, तर असं होतं की मोठं घर घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. म्हणजे जेव्हा बजेट आपला 2 BHKचा असतो आपण स्वप्नात 3 BHKचं बघत असतो किंवा आणखीन मोठ्या घराचं बघत असतो. पण तो EMIचा हप्ता आपल्या पगारामध्ये बसतो. बँकांचे अट्रॅक्टिव्ह ऑफर्स असतात की हां ठीक आहे तुम्हाला लोन मिळेल, आम्ही एवढं लोन देतो. पण कितपत लोन घेतलं पाहिजे 30 ते 40 मधल्या या लोकांनी, की म्हणजे तुमचा सॅलरी किती आहे त्यानुसार लोन किती आहे, तर असं काही प्रपोर्शन ठरवता येऊ शकतं, म्हणजे त्यातनं इन्व्हेस्टमेंट एवढी गेली पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही तुमच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडवरती नक्की ठरते. असं काही थंब रूल नाही आहे की एवढाच हप्ता जायला पाहिजे, पण मी असं म्हणेन की ओव्हरस्ट्रेच करू नये आणि साधारण पगाराच्या मे बी 1/3 किंवा 40% पर्यंत जर का आपण EMI रिस्ट्रिक्टेड ठेवला तर म्हणजे घर घेणं हे एक आहे, पण तिथेच आपण थांबत नाही ना. आपली बाकीचे खर्च असतात, बाकीच्या ॲस्पिरेशन्स असतात, आपल्याला गाडी पण घ्यायची असते, आपल्याला ट्रॅव्हल पण करायचं असतं, आपल्याला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग पण करायचं असतं. तर तुम्ही एक अगदी ढोबळ मानाने बघितलं ना तर आपल्या पगाराच्या 1/3 असे आपण हिस्से केले. 1/3 हिस्सा हा EMI आणि इन्शुरन्स याच्यासाठी बाजूला काढून ठेवला. 1/3 हिस्सा हा आपले जे रेग्युलर एक्सपेन्सेस आहेत त्याच्यासाठी काढून ठेवला आणि 1/3 हिस्सा जर का आपण इन्व्हेस्ट केलं तर एक वेल बॅलन्स्ड अप्रोच आपण याला म्हणू शकतो आणि त्याचा आपल्याला निश्चित पुढच्या फायनान्शियल प्लॅनिंगसाठी हा मिळेल. जसं मी मगाशी म्हटलं की आपली रूट सिस्टीम जर का आपण आता स्ट्रॉंग केली तर रॅपिड ग्रोथसाठी आपल्याला याचा नक्की फायदा होईल. सर या टप्प्यावरती अनेक प्रसंग ओढवत असतात सांगता, म्हणजे आईवडिलांच्या तब्येतीचा असो किंवा फॅमिलीमधल्या काही लोकांचे लहान मुलं असतात वगैरे, तर इन्शुरन्स किती महत्त्वाचा आहे. शिवाय आत्ता होम लोनचा मुद्दा आपण चर्चेत घेतला होता, तर बऱ्याचदा होम लोन घेताना बँकांकडनं सांगितलं जातं तुम्ही हा विमा घ्या किंवा हा इन्शुरन्स तुमच्याकडे हवा. बँकांकडनं वेगळं प्रोडक्ट दिलं जातं बऱ्याचदा किंवा थोपवलं जातं असं म्हणतात डोक्यावरती. तर त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे, म्हणजे होम लोन तर घ्यायचंच आहे मला, तर त्यासाठी आधी कुठला वेगळा विमा घेऊन ठेवायला हवा का, किंवा एकूणच पुढच्या भविष्यासाठी सुद्धा विमा कुठला हवा? विम्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे टर्म इन्शुरन्स ज्याच्यामध्ये फक्त तुमची रिस्क, लाईफ रिस्क कव्हर केली जाते, आणि आपल्याकडे एंडॉवमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स असं 2 क्लब करून काही प्रॉडक्ट्स विकली जातात. तर मी गेल्या भागामध्ये सांगितलं होतं की थोडंफार प्रेझेंट व्हॅल्यू किंवा डिस्काउंटेड कॅश फ्लो वगैरे ह्या टॉपिक्सचं जर का आपल्याला थोडंफार अंडरस्टँडिंग असेल, त्याच्याविषयी आपण वाचन केलं तर ह्या पॉलिसीजचे आपण चांगल्या प्रकारे कंपॅरिझन करू शकतो. आणि जेव्हा ही इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स हे दोन्ही क्लब करून आपल्याला जे प्रॉडक्ट देतात तर त्याच्यातनं खरंच आपल्याला किती रिटर्न्स मिळतात हे आपण एक्सेल शीटमध्ये ह्या सगळ्या कॅश फ्लोज घालून काढू शकतो. आणि बऱ्याच वेळेला असं बघण्यात आलंय की हे रिटर्न्स खूप अट्रॅक्टिव्ह नसतात. आणि त्याच्यामध्ये कसं होतं ना की आपण एकाच इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कायम इन्व्हॉल्व होऊन जातो, त्याच्यामधून एक्झिट रूट मिळत नाही. जसे आपण बाकीच्या कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ती जर का चांगली आपल्याला अपेक्षित रिटर्न्स देत नसतील तर आपण ती चेंज करू शकतो, तसं याच्यात होत नाही. आणि दुसरी जी विमा पॉलिसी म्हटली जी टर्म इन्शुरन्स, ज्याच्यात फक्त लाईफ रिस्क कव्हर केली जाते. आता होतं कसं की जेव्हा इन्शुरन्स इंडस्ट्रीची आपल्याकडे सुरुवात झाली, LICने मे बी 70, 75, 80 वर्षापूर्वी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला वाटतं त्यांना असं वाटलं असेल की असं कसं फक्त लोकांकडनं प्रीमियम घ्यायचा आणि जर का ते पॉलिसी टर्म सर्व्हाइव्ह झाले तर त्यांना काहीच मिळणार नाही, मग इन्शुरन्स ॲज अ कॉन्सेप्ट आपल्याकडे सक्सेसफुल होईल का. तर तेव्हा त्यांना असं वाटलं असावं की नाही याच्यामध्ये आपण जर का एक इन्व्हेस्टमेंट सुद्धा अँगल ॲड केला आणि त्यांना सांगितलं की ठीक आहे त्याच्यानंतर आम्ही लमसम तुम्हाला रिटर्न करू, तर कदाचित लोक या क्षेत्राकडे किंवा इन्शुरन्सकडे अट्रॅक्ट होतील. आणि तेव्हा त्याची खूप गरज होती, कारण आपल्याकडे इन्शुरन्स
ॲज अ कॉन्सेप्ट नव्हताच आलेला. पण आता कसं झालं की टर्म इन्शुरन्स खूप अवेलेबल आहेत. तर जेव्हा आपण अशी मोठी लायबिलिटी घेतो किंवा होम लोन असेल किंवा कोणी बिझनेस करत असतील तर त्यांचं बिझनेससाठी मोठं लोन घेतलेलं असेल, तर कसं आहे की शेवटी आपल्याला काही झालं तर आपल्यानंतर आपल्या फॅमिलीवरती काही प्रेशर येऊ नये म्हणून आपण हे सगळं करतो. तर म्हणून जेवढी आपली लायबिलिटी आहे कमीत कमी तेवढी कव्हर करण्या एवढा तरी आपण टर्म इन्शुरन्स हा निश्चित घ्यायला पाहिजे. आता तो कुठल्या कंपनीकडून किंवा कुठल्या प्रकारे घ्यायचा हे ज्याच्या त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याच वेळेला बँकाच तो एक प्रकारे फोर्स करतात की तुम्ही होम लोन घेणार तर आमच्याकडनं ही इन्शुरन्स पॉलिसी पण घ्या. तर तुम्ही त्यांच्याकडून बाबा मला फक्त तुम्ही टर्म पॉलिसी द्या बाकी कुठली नको असं निगोशिएट करू शकता. याच्यामध्ये टर्म इन्शुरन्समध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. कसं होतं की समजा पॉलिसी टर्म असेल 25 वर्षाची, तुमचं लोन पण 25 वर्षाचं आहे, इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे 25 वर्ष तुम्हाला कव्हर मिळेल. तर एकतर तुम्ही 25 वर्ष प्रीमियम भरू शकता, म्हणजे दरवर्षी प्रीमियम भरायचा. ज्या वर्षी तुम्ही प्रीमियम भरणार नाही त्या वर्षी पॉलिसी डिस्कंटिन्यू होते. किंवा काही बँका अशा पण पॉलिसीज ऑफर करतात, म्हणजे इन्शुरन्स कंपन्या, की तुम्हाला 25 वर्ष कव्हर देऊ पण तुम्हाला प्रीमियम फक्त 10 वर्षच भरायचं आहे. वर करणे हे अट्रॅक्टिव्ह वाटतं, बरोबर, कारण मला फक्त 10 वर्षच प्रीमियम भरायचं आहे. पण परत तुम्ही जर का त्याचं कॅश फ्लो अनालिसिस केलं तर ॲक्च्युअली इन्शुरन्स कंपनी पूर्ण 25 वर्षाचा प्रीमियम तुमच्याकडनं 10 वर्षामध्ये रिकवर करत असते. आता याच्यामध्ये होतं कसं ना की तुम्ही एक फ्री ऑप्शन तुमच्याकडे असतं की जर का तुम्हाला असं लमसम पेमेंट आलं आणि तुमची फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगली झाली तर तुम्ही प्रीमियम बंद करू शकता की बाबा आता मला याचं कव्हरची काही गरज नाही, कारण मी 5 कोटीचा इन्शुरन्स काढला होता आणि माझ्याकडे 5 कोटी आले, ते मी बँकेमध्ये अगदी सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवले काही न करता, तरी सुद्धा इट इज इक्विव्हॅलंट. तर हे जे ऑप्शन आहे की कधी तुम्हाला पाहिजे तेव्हा पॉलिसी डिस्कंटिन्यू करणं हे तुम्ही फोरगो करता जर का तुम्ही ते मला इन्शुरन्स म्हणजे पॉलिसी टर्म 25 वर्ष अशा कुठल्या तरी अरेंजमेंटमध्ये अडकलात तर शक्यतो तुम्ही प्रीमियम पेईंग टर्म आणि पॉलिसी टर्म हे इक्वल जर का असेल तरच तुम्ही ती पॉलिसी घ्या. दुसरा प्रकार हल्ली बऱ्याच वेळेला ऐकण्यात येतोय की वयाच्या 100 वर्षापर्यंत तुम्हाला आम्ही कव्हर देऊ, आणि तुम्हाला गंमत म्हणजे असं पण सांगितलं जातं की तुम्ही काही 100 वर्ष जगणार नाहीये, त्याच्यामुळे अगदी गॅरंटीड तुम्हाला तुमचे पैसे म्हणजे तुमच्या वारसांना गॅरंटीड पैसे परत मिळणार. याच्यात पण एक गंमत आहे की जेवढं तुमची कव्हरेज पॉलिसी टर्म जास्त आहे तेवढा प्रीमियम वाढतो. बरोबर. तर नेहमी तुम्हाला खरंच 100 वर्षापर्यंत इन्शुरन्स कव्हरची गरज आहे का, की साधारण 55-60 नंतर जेव्हा तुमची नेक्स्ट जनरेशन ही स्वतःच्या पायावरती उभी आहे, तुमच्या सगळ्या लायबिलिटीज संपलेल्या आहेत, त्याच्यानंतर काय गरज आहे इन्शुरन्सची. तसाही विचार करायला हरकत नाही की ठीक आहे मला 60 वर्षापर्यंत इन्शुरन्स ठीक, बरोबर, आता पुढची पिढी. आणि त्यातूनही जेव्हा केव्हा माझी फायनान्शियल कंडिशन सुधारेल आणि समजा माझ्या सगळ्या लायबिलिटीज कव्हर करण्या एवढे माझ्याकडे पैसे आले असतील तर मी असा पण विचार करू शकतो की मला आता इन्शुरन्सची गरज नाही. असा कुठला थंब रूल नाहीये त्याचा. असा कुठला थंब रूल नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे आपण एका बाजूने पाहिलं, दुसऱ्या बाजूने इन्शुरन्स टर्म इन्शुरन्सची एलिजिबिलिटी जेव्हा काढतात ती साधारण तुमच्या पगाराशी लिंक्ड असते. बरोबर. पगाराच्या 50 पट 100 पट जे काही असेल ते. आता जेव्हा पगार समजा 25 वर्षाचा असताना कोणी टर्म इन्शुरन्स काढला आणि 35 वर्षाचा झाल्यानंतर त्याचा पगार वाढला असेल तर नॅचरली त्याची एलिजिबिलिटी वाढते. तर हा पण विचार करायला पाहिजे की बाबा माझ्या लायबिलिटीज वाढल्यात गेल्या 10 वर्षामध्ये, पण टर्म इन्शुरन्स वाढलेला नाहीये कारण मी वाढवायचा पॉलिसी तर जर का गरज असेल तर तुम्ही ॲडिशनल पॉलिसी सुद्धा घेतली पाहिजे जर का तुमच्या लायबिलिटीज वाढलेल्या असतील तर ह्या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर आपल्याला परत बॅलन्स्ड अप्रोच आपण घेऊ शकतो. आपण जसं बघितलं 30 ते 40 टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे, तसंच पाऊल वाकडं सुद्धा पडू शकतं बऱ्याचदा. तर या वयातले काय धोके असू शकतात की जे गुंतवणुकीच्या बाबतीत चुकू शकतील, म्हणजे या वयातल्या लोकांनी इन वेल्थ क्रिएशनकडे आणि वेल्थ प्रोटेक्शनकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे. तर या वयातले धोके म्हणण्यापेक्षा जर का तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगच केलं नसेल
तर तो सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणजे काय म्हणा, बजेटिंग असा, गोल सेटिंग असेल, किंवा आपण जे आत्ता डिस्कस केलं इन्शुरन्स, रिस्क कव्हर वगैरे, तर हे करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ जर का वेल डायव्हर्सिफाईड नसेल तर बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की रिअल इस्टेटमध्ये खूप जास्त प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केलेली असते, अगदी नकळत कधी कधी. आणि मग जेव्हा केव्हा लिक्विडिटीची गरज पडते आणि मग आपल्याला रिअलाईज होतं की अरे हे विकणं खूप कठीण आहे. तर तो पण एक कॉन्शियस अप्रोच ठेवायला पाहिजे की सगळ्या प्रकारच्या ॲसेट क्लासेसमध्ये, म्हणजे इक्विटी झाली, बॉन्ड्स असतील, फिक्स डिपॉझिट्स असतील, इव्हन कमॉडिटीज, आता सोनं चांदी हल्ली खूप तेजी आहे त्याच्यामुळे, रिअल इस्टेट असेल, तर ह्या सगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये आपण एक आपल्याला योग्य वाटेल तेवढ्या प्रपोर्शनमध्ये साधारण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याचा फायदा निश्चित मिळतो. त्याच्यानंतर रिबॅलन्सिंग, म्हणजे रिबॅलन्सिंग करणं हा पण एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे की असं होऊ शकत नाही की फिल इट, शट इट, फॉरगेट इट. तर आपल्या पोर्टफोलिओकडने 6 महिन्यातनं एकदा, वर्षातनं एकदा बघणं, आणि जर का त्याच्यामध्ये असे खूप वरखाली काही झालेलं असेल तर मग ज्याचं प्रपोर्शन जास्त वाढलंय आपल्या कम्फर्टपेक्षा त्याचं एक्सपोजर कमी करून दुसरीकडे ते स्प्रेड आउट करणं, हे एक महत्त्वाचं अप्रोच आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IQ माहितीवरती, किंवा हल्ली जास्त इन्फ्लुएन्सर जे सांगतात त्याच्यावरती अवलंबून राहून जास्त स्पेक्युलेटिव्ह किंवा जास्त इमोशनल इन्व्हेस्टमेंट्स न करणं, हे सुद्धा लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. याच्यात म्हणजे आता हा मुद्दा निघाला म्हणून त्याच्या की जो आपला आर्थिक सल्लागार असतो त्याचा कितपत महत्त्वाचा रोल असतो. कारण की जसं आपण सांगितलं की व्हिडिओ मी बघितला आणि आता मी स्वतःच शिकतोय माझी इन्व्हेस्टमेंट, किंवा त्याच्यावरून मला वेगवेगळे ऑप्शन्स कळतात, त्यामुळे मला काही गरज नाही. तर या वयासाठी सुद्धा हे कितपत महत्त्वाचं आहे की आर्थिक सल्लागार असायला पाहिजे? आर्थिक सल्लागाराची गरज असते. त्याचं कारण आपला जो दैनंदिन जीवनामध्ये आपण ह्या भागाकडे, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगकडे किती वेळ आपण देऊ शकतो खरंच का. आणि आर्थिक सल्लागाराचं फुल टाईम ॲक्टिव्हिटी ही तीच असते की मार्केटचा अभ्यास करणं आणि त्या अनुरूप लोकांना पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी ॲडवाईस देणं. आता मी म्हणेन की आर्थिक सल्लागार हा तुम्ही जर का क्रिकेट टीमचा कोच असतो त्याच्याशी मी याची कंपॅरिझन करेन. आता क्रिकेट टीमचा कोच असतो तो काय करेल की तुम्हाला पावसाळी वातावरणात सुद्धा खेळायची प्रॅक्टिस देईल ज्याच्यामध्ये बॉल जास्त स्विंग होत असेल. अगदी आखाडा म्हणतात ज्याला, म्हणजे याच्यावर खूप जास्त स्पिन होतो बॉल, अशा पिचवरती पण खेळण्याची प्रॅक्टिस देईल. म्हणजे स्पिनिंग ट्रॅकवरती सुद्धा तुम्ही स्कोअर करू शकाल, किंवा नॉर्मल पिचेसवरती सुद्धा ज्याच्यावरती तुम्ही चांगली इनिंग्ज बिल्ड करू शकाल अशा पिचेसवरती खेळण्याची प्रॅक्टिस देईल बॅट्समनना, बॉलर्सना. आणि जो तुमचा फायनान्शियल प्लॅनर असेल किंवा ॲडवायझर असेल तो सुद्धा एक्झॅक्टली वेगवेगळ्या मार्केट सिच्युएशनमध्ये तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही कसा मॅनेज करू शकाल याविषयी तुम्हाला जास्त गायडन्स देऊ शकेल. आता आत्ताचं अगदी एक्झाम्पल तुम्ही घेतलं की या युद्धामुळे गेल्या 30-40 दिवसांमध्ये मार्केट एवढं व्हॉलॅटाईल झालं आहे. अशा वेळेला जर का तुमचा हात धरणारा फायनान्शियल ॲडवायझर नसेल तर तुम्ही अगदी रॉंग टाईमला मार्केटमधून एक्झिट करू शकाल, किंवा एकदम सडनली मार्केट वर गेलं आणि आपली इन्व्हेस्टमेंट झालीच नाहीये म्हणून तुम्ही एकदम उडी मारून सगळेच्या सगळे पैसे इन्व्हेस्ट करू शकाल. तर ह्या चुका अवॉइड करण्यासाठी चांगल्या ॲडवायझरशी निश्चित तुम्ही बोलायला पाहिजे. फक्त तो सिलेक्ट करताना त्याचे क्रेडेन्शियल्स काय आहेत, त्याचा या बाबतीतला एक्सपिरियन्स किती आहे, हा सुद्धा तुम्ही हे जरा फाइंड आउट करून त्याच्यानंतर तुम्ही ॲडवायझर सिलेक्ट करायला पाहिजे. आपण मगाशीच बोललो की गुंतवणूक करताना असा कुठला थंब रूल नाही आहे, प्रत्येकाच्या गरजा आणि जोखीम घेण्याची क्षमता यावर सगळं अवलंबून असतं. तरी पण एक असं काही सांगता येईल का की या वयोगटामध्ये शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडामध्ये, रिअल इस्टेटमध्ये कसं गुंतवणूक केली पाहिजे? म्हणजे रिबॅलन्सिंगचा पण विषय होता, तर युद्धाचा काळ आहे पण युद्धाच्या काळामध्ये पण बॅलन्सिंग कसं केलं पाहिजे, किंवा अचानक घटना घडतात जसं तुम्ही म्हटलं की बाजार खूप वाढला आहे, पडला आहे, तर या काळात कसं सामोरं गेलं पाहिजे त्याला? तुम्ही मगाशी म्हणालात की वेल्थ क्रिएशन आणि वेल्थ प्रोटेक्शन, तर जे ॲसेट क्लासेस हे जास्त व्होलॅटाईल असतात, म्हणजे इक्विटी फॉर एक्झाम्पल, पण तेच ॲसेट क्लासेस तुम्हाला वेल्थ क्रिएशन करण्यासाठी
जास्त फायद्याचे ठरतात. तर साधारण एक थंब रूल म्हणा किंवा असं म्हटलं जातं की एक 100 मायनस तुमचं वय एवढी तुमची इन्व्हेस्टमेंट हे इक्विटीमध्ये पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही 30 वर्षाचे असाल तर 70% इन्व्हेस्टमेंट तुमची इक्विटीमध्ये असेल, तर ॲज यू ग्रो ओल्ड वयाच्या 60व्या वर्षी तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टमेंट कमी करून नॉन इक्विटी पार्ट म्हणजे जे बॉन्ड्स मार्केट म्हणा, फिक्स्ड इन्कम मार्केटमध्ये याच्यामधली इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. कारण काय तर ती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला वेल्थ प्रोटेक्शनसाठी मदत करेल. तर वेल्थ क्रिएशन ही इक्विटीमधून होऊ शकते, वेल्थ प्रोटेक्शन ही फिक्स्ड इन्कममधून होऊ शकते. तर हा बॅलन्स मेंटेन करणं हे इम्पॉर्टंट आहे. पण मी म्हणेन की एक स्टेप पुढे जाऊन आणि तुमच्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर डिस्कशन्स करून की मार्केट सिच्युएशन प्रमाणे त्याच्यात सुद्धा थोडीशी आपण ॲडजस्टमेंट केली तर रिझल्ट्स आपल्याला अजून चांगले मिळतील. आता हा काळ जर का आपण बघितला की समजा कोणी एक वयाच्या 40व्या वर्षी अगदी पहिला थंब रूल म्हणून 60% इक्विटी 40% फिक्स्ड इन्कम असं अलोकेशन आपण केलेलं आहे आणि इक्विटी मार्केट एकदम 15% पडलं, तर असा विचार आपण करू शकतो का की जे आपण 40% सेफ म्हणून फिक्स्ड इन्कममध्ये ठेवले होते त्याच्यापैकी जर का थोडे आत्ता आपण काढून इक्विटीमध्ये घातले आणि जेव्हा केव्हा मार्केट परत रिकवर होईल तेव्हा आपण परत ते तिकडे शिफ्ट केले, तर हा जो एक मार्केटचा एवढी व्होलॅटिलिटी आत्ता झालेली आहे त्याचा आपल्याला ॲडव्हान्टेज घेता येईल. पण याच्यासाठी थोडंफार मार्केटचं अंडरस्टँडिंग, नॉलेज, इंटरेस्ट रेट्स कसे मूव्ह होऊ शकतील त्याचं अंडरस्टँडिंग आणि नॉलेज हे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळं काही आपण करणं शक्य नसेल तर निश्चितच ॲडवायझर बरोबर चर्चा करून आपण असे डिसिजन्स घेऊ शकतो. पण थंब रूल्स असतात, पण असं नाही की इट इज कास्ट इन स्टोन. त्याच्यामुळे थोडं त्याच्या अराउंड आपण जर का मॉडिफिकेशन्स केली, फ्लेक्झिबिलिटी असेल तर निश्चित आपले रिझल्ट्स हे खूप चांगले येऊ शकतील. सर, आपण गेल्या आठवड्यामध्ये बघितलं की एक बहुराष्ट्रीय कंपनीने 12,000 लोकांना कामावरून कमी केलं आहे. तर अशा वेळी अचानक नोकरी गेली तर कसं मॅनेज केलं पाहिजे? आणि इवन बऱ्याचदा म्हटलं की इमर्जन्सी फंड तुम्ही ठेवला पाहिजे, पण हा इमर्जन्सी फंड नेमका ठेवायचा तरी कुठे? कारण की त्याला पण जर काही रिस्क असू शकते. नाही, बरोबर आहे. आता कसं आहे ना की म्हणजे एक 25 वर्षापूर्वीचा काळ जो होता ज्याच्यामध्ये लोक नोकरी सुरुवात करायचे आणि रिटायर होण्याची त्यांच्याकडे अगदी खात्री असायची, पण आताचा काळ हा बदलतोय. तर त्याच्यामुळे जसं आपण 40कडे जातोय किंवा 40 क्रॉस करू तेव्हा आपण एकतर डिनायल मोडमधनं बाहेर आलं पाहिजे की माझी नोकरी जाणं शक्यच नाही. तर कधी ना कधीतरी आपल्याला ही सिच्युएशन फेस करू शकतो आपण, ह्याची एक तयारी ठेवली पाहिजे. ते जर का झालं तर हे अशा परिस्थिती जेव्हा येते तेव्हा जो शॉक बसतो पहिल्यांदा तर तो बसणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही जसे त्या एज ग्रुपकडे तुम्ही जाल तसतशी तुमची त्याच्यासाठीची तयारी तुम्ही जर का आधी करून ठेवलीत फायनान्शियली तर त्याचा जास्त आपल्याला त्रास पण होत नाही. आता इमर्जन्सी फंडिंगचं तुम्ही म्हणालात की जनरली इमर्जन्सी फंडिंग अशा ॲसेट क्लासेसमध्ये इन्व्हेस्ट केलेलं असावं की ज्याच्यावरती मार्केट व्हॉलॅटिलिटीचा परिणाम होणार नाही. म्हणजे निश्चितच ते स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू नये. फिक्स्ड इन्कम तुमची बँक फिक्स्ड डिपॉझिट्स असतील किंवा लिक्विड फंड्स आहेत, आर्बिट्राज फंड्स आहेत, ज्याचे रिटर्न्स हे बऱ्यापैकी स्टेबल असतात, म्हणजे एक स्ट्रेट लाईन. तर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्समध्ये तुम्ही हा इमर्जन्सी फंड ठेवणं अपेक्षित आहे. आता नोकरी जाण्याचं जे अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन्स येतात बहुतांशी केसेसमध्ये तुम्हाला त्याचं कॉम्पन्सेशन मिळतं. बऱ्याच वेळेला जितके महिने तुम्ही जितकी वर्ष तुम्ही काम केलेलं असेल तेवढ्या महिन्याची सॅलरी, म्हणजे जर का मी 24 वर्ष काम केलं तर 24 महिन्यांची सॅलरी ॲज अ कॉम्पन्सेशन तुम्हाला दिलं तर म्हणजे एक बऱ्यापैकी लमसम तुमच्याकडे येते. नंतर तुमचं म्हणजे बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, एक्सपिरियन्स वगैरे वगैरे काय आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला परत नोकरी मिळेल की नाही आणि एज किती आहे हे पण ठरतं. आता जर का खूप सिनियर माणूस असेल तर अर्थातच
त्याच्यानंतर कदाचित नोकरी मिळण्याची शक्यता कमी असते. म्हणजे यू कॅन से इट इज लाईक अर्ली रिटायरमेंट. पण इन दॅट केस त्यांना कॉम्पन्सेशन सुद्धा तेवढंच जास्त मिळतं. तर आता हे जे कॉम्पन्सेशन आपल्याला मिळतं त्याच्यापैकी मी म्हणेन साधारण म्हणजे इमर्जन्सी फंड तर आपला असायलाच पाहिजे, पण त्यातूनही एक 6 महिने ते 1 वर्ष याच्यासाठी आपल्याला नॉर्मल आपले एक्सपेन्सेस जे आहेत ते कव्हर करण्यासाठी जेवढे आपल्याला पैसे लागतील तेवढे आपण लिक्विड फंड्स, आर्बिट्राज फंड्स अशा याच्यामध्ये सरळ इन्व्हेस्ट करावेत. आणि उरलेले जे फंड्स आहेत ते जर का आपण थोडेसे सेफ म्हणजे हायब्रिड फंड्स, बॅलन्स फंड्स किंवा लार्ज कॅप फंड्स अशा कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट केले तर आपल्याला लागणारे मंथली एक्सपेन्सेस कव्हर व्हायला जे 6 महिने 1 वर्षासाठी जे आपण पैसे काढून ठेवलेत बाजूला ते वापरून संपले की मग आपण ह्या इन्व्हेस्टमेंट्समधून दर महिन्याला थोडे पैसे आपण काढू शकतो, ज्याला सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन म्हणतात. पण त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती थोडीशी मॅच्युअर झालेली असली पाहिजे. आणि दुसरं असं की जर का ह्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमधनं आपल्याला एक 10% रिटर्न्स अपेक्षित असतील तर आपण साधारण 7 ते 8% एवढेच पैसे आपण विड्रॉ केले पाहिजेत. थोडेसे 2-3% जे रिटर्न्स बनतात ते पूलमध्येच जर का आपण ठेवले तर जेव्हा मार्केट खूप व्होलॅटाईल असतं आणि अशी परिस्थिती येते एखाद्या वर्षी रिटर्न्स बनत नाहीत किंवा निगेटिव्ह रिटर्न्स होतात तर त्यावेळेला हे जे आपण रिझर्व्ह म्हणून ते पूलमध्ये परत ठेवलेले असतात पैसे त्यातून आपण विड्रॉवल चालू ठेवू शकतो. आणि शक्यतो आपण जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे ते इंटॅक्ट राहतं. म्हणजे इट इज सिमिलर टू अ कॅपिटल प्रोटेक्शन प्लॅन. तर अशी जर का दुर्दैवाने सिच्युएशन आली की आपली नोकरी गेली आणि पुढे समजा नोकरीला मिळण्याची शक्यता नसेल तर पर्टिक्युलरली अशा लोकांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कारण त्याच्यामध्ये आपला भर हा जास्त वेल्थ प्रोटेक्शनवरती असेल. वेल्थ क्रिएशन होपफुली झालेलं असेल तिथपर्यंत, पण ह्याच्या पुढे वेल्थ प्रोटेक्शनसाठी आपली ऑटोमॅटिकली रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी होते आणि मग त्याला अनुसरून आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. या वयोगटातल्या लोकांसाठी काय टिप्स देऊ शकाल तुम्ही? या वयोगटासाठी म्हणजे आपण डिस्कशनचं आपलं आहेच की स्टार्ट अर्ली, कंपाऊंडिंगचे बेनिफिट्स घ्या किंवा इन्कम मायनस इन्व्हेस्टमेंट बरोबर इज इक्वल टू एक्सपेन्सेस, नॉट इन्कम मायनस एक्सपेन्सेस इक्वल टू इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट किती करायची हे ठरवायला पाहिजे. पण स्पेसिफिकली ह्या एज ग्रुपसाठी मी असं सांगेन की NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम ही योजना खूप चांगली आहे. याच्यामध्ये प्रत्येक काही वर्षांनी खूप चांगल्या इम्प्रूव्हमेंट्स करण्यात आल्या आहेत. एक्झम्प्ट ऑलमोस्ट अशी ही स्कीम आहे. याच्यामध्ये जवळजवळ 60% कॉर्पस तुमचा जो तयार होतो वयाच्या 60व्या वर्षापर्यंत आणि आता वयाच्या 75 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही ही योजना चालू ठेवू शकता. तर जेव्हा केव्हा तुम्हाला ही योजना बंद करायची आणि कॉर्पस काढून घ्यायचा आहे तर 60% कॉर्पस हा तुम्हाला टॅक्स फ्री मिळतो आणि तुम्ही 80% पर्यंत कॉर्पस काढू शकता याच्यातून. म्हणजे फक्त 60% टॅक्स फ्री असेल, 20% तुम्हाला टॅक्स भरायला लागतो आणि उरलेले 20% तुम्ही ॲन्युइटी म्हणजे पेन्शन तुम्हाला घ्यायला लागतं. पण यांनी बरेच याच्यामध्ये चेंजेस म्हणजे सुरुवातीला 2008-9 मध्ये जेव्हा ही त्यांनी नॉन गव्हर्नमेंट एम्प्लॉईजसाठी ओपन केली होती स्कीम तर त्याच्यानंतर आजपर्यंत म्हणजे गेल्या ऑलमोस्ट 18-19 वर्षामध्ये याच्यात बरेच इन्व्हेस्टर फ्रेंडली बदल त्यांनी केलेले आहेत. एका सेक्शनच्या अंतर्गत जर का तुम्ही कंपनीच्या द्वारे याच्यात इन्व्हेस्ट केलं तर मला वाटतं पगाराच्या काहीतरी 12 किंवा 14% तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि ते तुमच्या टॅक्सेबल इन्कममधनं ते डिडक्शन तुम्हाला मिळतं. तर ह्या टाईपच्या योजना ह्या तुम्ही नक्की बघायला पाहिजे, ज्याचा तुम्हाला एक चांगला पेन्शन पूल तयार करण्यासाठी खूप चांगला उपयोग येईल. आणि बाकीचे तर आपण ॲडवाईस आधी म्हटलं ते आहेतच की कंपाऊंडिंगसाठी तुम्ही स्टार्ट अर्ली आणि त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळतील. एक सर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशन ज्याला म्हणतात किंवा लाईफस्टाईल रिलेटेड एक्सपेन्सेस जे होतात तर
असं काही गरजेचं नाही आहे की प्रत्येक इन्क्रीमेंट मिळालं की तुम्ही ते तुमची लाईफस्टाईल बदलायला पाहिजे. तर लाईफस्टाईल चेंजेस हे जर का तुम्ही विथ अ लॅग केलेत, म्हणजे ठीक आहे 3-4 वर्ष इन्क्रीमेंट म्हणून माझी सॅलरी वाढल्यानंतर त्याला अनुसरून काहीतरी मी लाईफस्टाईल चेंज करू शकतो. एक सिम्पल एक्झाम्पल आहे की जेव्हा आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तर दरवर्षी काय आपल्याला ॲव्हरेज 12% रिटर्न्स मिळत नाहीत. कधी 20% मिळतील, कधी -2% मिळतील. पण जर का आपण असं ठरवलं की ज्या वर्षी रिटर्न्स हे आपल्या अपेक्षित रिटर्न्सपेक्षा जास्त आहेत, म्हणजे समजा आपल्याला अपेक्षित रिटर्न 12-13% आहेत आणि आपल्याला यावर्षी 20% रिटर्न्स ऑन पेपरच असतात, सगळे काही आपण बुक करत नाही. पण मग त्या वर्षी मी काहीतरी जास्त एक्सपेन्स करेन की मला फॉरेन ट्रिपला जायचं आहे किंवा मोठी गाडी घ्यायची आहे, जे काही असेल ते. पण जर का ते नसेल, जर का अपेक्षित रिटर्न्सपेक्षा कमी रिटर्न्स मिळालेले असतील माझ्या इन्व्हेस्टमेंट्स पोर्टफोलिओमधून, तर मग मी त्यावर्षी लाईफस्टाईल रिलेटेड एक्सपेन्स करणार नाही. म्हणजे हे जरी सिम्पल प्रिन्सिपल आपण फॉलो केलं तरी सुद्धा ओव्हरऑल जो रिटायरमेंट पूल आहे तो वाढू शकेल. सर, या वयामध्ये फिरायला जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, त्याचा आनंद वेगळा असतो. हे करतानाच असा विचार होतो की सगळं स्थिरसावर आहे, आत्ता तर मी सुरुवात केली, आता जरा पगार वगैरे व्यवस्थित मिळतोय, तर मी आत्ताच कुठे रिटायरमेंट प्लॅनिंग करू, असा एक डोक्यात विचार होतो. पण यासाठी तुम्ही काय सांगाल? नाही, मी म्हणजे आधी पण आपण डिस्कस केलंच आहे की कंपाऊंडिंगचे जर का बेनिफिट्स आपल्याला जास्तीत जास्त हवे असतील तर जेवढे जास्त वर्ष आपण मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहू, पण म्हणजे याच वयात रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू करायला हवंच आहे. आणि हेच मी म्हणजे अगदी सुरुवातीला जे एक्झाम्पल दिलं की बांबू ट्रीचं, की ही आपली रूटिंग सिस्टीम स्ट्रॉंग करणं हे आपण याच वयात करणं गरजेचं आहे. गुंतवणूक हा पर्याय नाही आहे, तर ती गरज आहे. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा. वय कुठलंही असेल, म्हणजे जर लवकर सुरुवात केली तर तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न्स मिळतील आणि तुमचं भविष्य चांगलं घडेल. हे सरांनी आपल्याला आत्ताच सांगितलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण 40 ते 50 या वयोगटातील लोकांनी गुंतवणूक कशी केली पाहिजे आणि त्यांच्या काय काय आर्थिक गरजा असतात त्यानुसार गुंतवणूक कशी केली पाहिजे हे पुढच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे नक्की भेटा. आणि सरांनी आपल्याला वेळ दिला त्यामुळे आम्ही धन्यवाद, तुमचा आभार.